मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तुम्हाला खूप सोपी पद्धत मी सांगणार आहे। ब्लाउज वरूनच मापे आपण बघायचे आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत असते ब्लाउज वरून मापे घेतल्यामुळे तुमच्या सुद्धा ते पटकन लक्षात येतं। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा 34 साइजचा ब्लाउज आहे। हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला पाठीची उंची बघायची आहे किती आहे। हे पहा शोल्डर आहे, बघू शकता इथे खालच्या बाजूला कमरेचा भाग आहे। हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे समजायला सोपं जाईल। तुमची किती सुद्धा ब्लाउजची उंची असू द्यात, कोणाची 1 इंच जास्त असते, कोणाची ह्या मापाचा ब्लाउज घेतलेला आहे ना मी त्यापेक्षा 1 इंच जास्त असेल, कोणाची थोडीशी, कोणाची अर्धा इंच कमी असेल। प्रत्येकाच्या ब्लाउजची ही वेगवेगळी असते 34 साइज मध्ये सुद्धा। आता हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा आणि जे 13 उंची आहे बघा पूर्ण। हे पहा मी अशा पद्धतीने टेप ठेवलेला आहे शोल्डरला आणि हे पहा खालीपर्यंत घेतली, पूर्ण उंची माझी 13 भरलेली आहे। तर 13 जर असेल तुमची 12.5 भरू द्यात, तुमची 13 सुद्धा भरू द्यात। त्या 12.5 भरली त्यामध्ये 1 इंच वाढवा, 13 भरली तरी तुम्ही त्यामध्ये 1 इंच वाढून घ्या। 14 सुद्धा कोणाची असते, 34 साइज मध्ये 14 सुद्धा कोणाची उंची असते, हाईट अनुसार असते ते, तर त्यांनी सुद्धा 1 इंच वाढवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही मापे टाका। आता इथे आपली किती भरलेली आहे, 13 भरलेली आहे। तर इथे मी काय करणार आहे, 1 इंच वाढून घेणार आहे। हे सुद्धा माप कोणाचं तरी असणार आहे, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। आता पूर्ण उंची 13 आहे, तर मी इथे 14 घेणार आहे, म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवून घेत जा। हे अशा पद्धतीने 14 वरती मी मार्किंग करून घेते। सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढूया आणि नंतर आपण ते पाठीचा भाग ठेवून पुढच्या भागाचं मार्किंग करूया। हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतलेली आहे मी। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका। हे पहा हा मापाचा ब्लाउज आहे 34 साइजचा। हे पहा अशा पद्धतीने हुक लावून घ्यायचा आहे 1 नंबरचा आपल्याला वरच्या बाजूचं। हे पहा अशा पद्धतीने ठेवा, ज्या पद्धतीने आपण ब्लाउज घालतो त्या पद्धतीने इथे असा व्यवस्थित हा ब्लाउज ठेवायचा आहे। एकदम हा गळा सुद्धा गोलाकार ठेवून घ्या, अशा पद्धतीने ठेवलेला आहे त्या पद्धतीने। आता इथे काय करा, हे पहा कोणाची पट्टी इथे 2.5 सुद्धा असते, कोणाची 2.25, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यामुळे कसं होईल, हा ब्लाउज तुम्हाला पाहिल्यावरती तुमच्या ब्लाउजचं सुद्धा तुम्हाला मोजायला पटकन ते लक्षात येईल। त्यासाठी मी तुम्हाला ब्लाउजवरच प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते। हे पहा आता इथे काय करायचं, हे पहा बाहीचे जॉईंट आहे, बघू शकता इथे इकडच्या साईडला बाही आहे, इथे पण बाहीचा जॉईंट आहे, इकडच्या साईडला बाही आहे आणि हे शोल्डर, म्हणजे इथून इथपर्यंत आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवा आणि इथे बघू शकता 11 भरलेला आहे पूर्ण शोल्डर, इथून इथपर्यंत हे 11 भरलेलं आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तुमचं किती सुद्धा भरू द्यात, 11.25 भरू द्यात, कोणाचं 10.5 सुद्धा भरतं, त्यांनी त्या पद्धतीने 10.5 भरलं तरी तुम्ही अशा पद्धतीने 10.5 वरती टेप ठेवा। आणि जर तुमचं कोणाचं 11 भरलं असेल त्यांनी हे टोक 11 वरती ठेवा। खूप सोपं आहे, तुमच्या पटकन लक्षात येईल। आता इथे किती भरलं, आपलं 11 भरलं, तुमचं 11.25 सुद्धा भरू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही। 34 साइज मध्ये भरतं, तसं कोणाकोणाचं कमी जास्त सुद्धा असू शकतं, 2 रेषा इकडे तिकडे सुद्धा असू शकतं। आता त्यांनी काय करा, जेवढं भरेल त्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने हे टोक त्याच्यावरती ठेवायचं आहे। आपल्या इथं 11 भरलेलं आहे, मी 11 वरती हे टोक ठेवून घेतलेलं आहे। हे पहा आता त्याचा मी मध्य करणार आहे, किती आला आपला 5.5 आला। इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथून मी इकडच्या बाजूला 5.5 वरती घेतलेला आहे। हे पहा इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते। आणि जर ब्लाउज पिसावरती सुद्धा कटिंग करणार असाल तर अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्या, कारण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी ब्लाउज पिसावरतीच मार्किंग आणि डायरेक्ट कापडावर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत बरेच। हे पहा हे 5.5 झालेलं आपलं मार्किंग करून, आणि खालच्या बाजूला सुद्धा मी 5.5 वरतीच मुंड्याचं मार्किंग करून घेत असते। जेवढं शोल्डर असते प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत असते, जेवढं मी शोल्डर घेते तो ब्लाउज बसायला सुद्धा व्यवस्थित बसतो। आणि फिटिंगची सुद्धा पद्धत मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। हे पाहिजे 5.5 आहे, तर अशा पद्धतीने एक 5.5 वरती मार्किंग करून घ्या इथे खालच्या बाजूला, आणि इकडून 5.5 घ्या, जेणेकरून ही लाईन तुमची क्रॉस जाणार नाही, एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा येईल। हे पहा इथे 5.5 वरती इथे घेते मार्किंग करून आणि एक सरळ लाईन ओढून घेते, ह्या इथे टिक केलेले आहे ना तिथपर्यंत। हे पहा अशा पद्धतीने लाईन मारून घेते मी आणि एक सरळ लाईन मारून घेते, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं। हे पहा अशा पद्धतीने मी लाईन मारून घेतली। आता इथे आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे, 2.5 वरती गळा रुंदी ठेवत असते। जर तुम्ही 2 ठेवत असाल तर 2 ठेवा, प्रत्येक रेग्युलर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, कोण 2 ठेवतं, कोण 2.25 ठेवतं, त्यांनी त्या पद्धतीने ठेवायचे आहे। मी 2.5 ठेवते। आता इथे मी 2.5 वरती मार्किंग करून घेते, हे पहा अशा पद्धतीने, आणि इथं माझा अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि इथं माझा अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल। हे बरोबर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ते होऊन जातं।
आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घेऊया आणि नंतर आपण मुंड्याचा आकार देऊया. हे पहा मी ब्लाऊज वरूनच दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल. हे पहा हा ब्लाऊज आहे, अशा पद्धतीने उलटा करून घेतलेला आहे मी. हा कटोरी ब्लाऊज आहे. हे पहा आता इथे नेहमी हुकाची बाजूने तुम्ही मोजत जा घडी. आता इथे मी मार्किंग करून घेते. हे पहा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हुकापासून इथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे इथे. आणि किती भरलेला आहे आपलं 8.5 भरलेला आहे. एकदम ब्लाऊज खेचायचं नाही, एकदम सावकाशमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा, कुठे गुड्या पडू देऊ नका आणि असं मोजून घ्या तुम्ही एकदम व्यवस्थित मध्ये. हे पहा किती भरलेलं आहे आपलं 8.5 भरलेलं आहे. म्हणजे 34चा चौथा भाग 8.5. नक्की तुमच्या लक्षात आला असेल. फक्त आपण एकच बाजू इथे मोजली आहे. जर पूर्ण ब्लाऊज आपण जर मोजला असता तो राईट आपला तो 34 साईजचा भरला असता. हे पहा अशा पद्धतीने आपण मोजून घेतलं. तुम्हाला समजावून सांगते मी. हे पहा 8.5 भरलेला आहे. 8.5चं मी आता डबल करते. हे पहा हे 8.5 भरलं, हे टोक 8.5 वरती. हे पहा अशा पद्धतीने किती आलं आपलं 17. डबल केलं. आता 17च्या परत आपल्याला डबल करायचं आहे. नाही तुमच्या लक्षात आलं तर हे पहा 34 आलं आपलं. म्हणजे 34चा चौथा भाग 8.5 अशा पद्धतीने. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही, त्यासाठी मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे 8.5 जे भरलं तेच आपल्याला इथे टाकायचं आहे 8.5. आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 8.5 वरती मार्किंग करून घेते आणि प्रत्येक सुद्धा ब्लाऊज मध्ये मी काय करत आहे 2 इंच मार्जिन जास्तीचं ठेवत असते. तुम्हाला सुद्धा माहित झालेलं आहे. हे पहा 2 इंच वाढवून घेत जा, कारण की ते बरं पडतं पुढच्या दृष्टीने. कारण की जर टाईट झालं तर आपल्याला सुद्धा ते उसवायला सोपं जातं. आणि मेन पॉईंट म्हणजे आपण बॉक्स फिटिंग करतो, त्याच्यामध्ये आपला अर्धा पाऊण इंच इकडे तिकडे जातं. त्यासाठी तुम्ही कंपल्सरी काय करत जा 2 इंच मार्जिन ठेवत जा. हे पहा इथे मी काय केलेलं आहे 8.5ची घडी टाकली आणि 2 इंच पुढच्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हीच लाईन आपल्याला सरळ घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने कंबर मोजायची काही सुद्धा गरज नसते. कधी कधी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी. हे पहा सरळ लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. फिटिंग करताना आपली ही आतली लाईन आहे का त्यावरती आपली बरोबर एकदम सरळ मध्ये फिटिंग येते. आता इथे काय करायचं आहे आपल्याला पाठीमागचा भाग काढतो आहे आपण. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देतो. हे पहा इथून इकडच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून इथे 1.5 इंच घेतलेला आहे मी. आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे मुंड्याच्या आकारासाठी आपण मार्किंग 5.5 वरती केलं. त्याचा आपल्याला आता मध्य काढायचं आहे. हे पहा असं टेप ठेवा आणि हे टोक 5.5 वरती ठेवा. इथे अशा पद्धतीने इथे लाईन आहे बघा. हे वरचं टोक मी फक्त उचलून ह्याच्यावरती ठेवलेलं आहे. हे पहा आता इथे एक मध्यावरती एक मार्किंग करून घ्या, जेणेकरून आपला आकार सुद्धा तिथे तुम्हाला व्यवस्थित देता येतो. आता इथे आपण आकार देऊया आपल्या मुंड्याचा पाठीमागच्या भागाचा. हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. वरच्या बाजूला असा आकार इथपर्यंत द्यायचा आहे आपल्याला आकार. हे पहा अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार. आता इथे आपल्याला टाकायचा आहे पाठीमागचा गळा. हे पहा असा गळा तुमचा मोजून घ्या, तुमचा किती सुद्धा असू द्या तुमचा, फक्त त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढून घेत जा. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. गळा पूर्ण 4 तयार आहे बघू शकता. हे पहा 4 तयार आहे पूर्ण. तुमचा गळा इथे डीप सुद्धा असू शकतो, कोणाचा 3 सुद्धा असू शकतो, कोणाचा 2.25 सुद्धा असू शकतो. त्यांनी 1 इंच जेवढा भरेल तेवढा त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचा आहे. आता इथे माझा 4 भरलेला आहे तर इथे मी 5 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा इथून वरच्या बाजूला मी 5 इंच घेत आहे. हे पहा इथे 5 वरती मार्किंग करून घेतलं. इकडच्या बाजूला सुद्धा गळा रुंदी मी 2.5 ठेवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन मारून घेते. हे पहा इथे एक वरती पण 2.5 वरती आणि एक बॉक्स करून घेते आणि तिथे तुम्हाला जो आवडेल त्या गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता पाठीमागचा आपण टक्स देऊन घेऊया. हे पहा मी आडवा 4 वरती घेते इथे आणि उभा सुद्धा मी 4 वरती घेते. हे पहा इथे मार्किंग करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने. हे पहा इकडे 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच, तो मिळून आपला 1 इंच बरोबर. हे पहा राईट आपला 1 इंच भरत आहे, 1 इंच आपला भरला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी. आणि इथे कट मारून ठेवा इथे मध्ये, म्हणजे जेणेकरून दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं मार्किंग समान होईल. तर इथे सुद्धा तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. हे अशा पद्धतीने तुम्हाला एक गळ्याचा आकार दाखवते. कोणाला डीप हवा असेल त्यांनी डीप सुद्धा इथे घेऊ शकता. हे पहा गळा आकार देताना नेहमी काय करत जा, इथून खाली 1 इंच घेत जा, म्हणजे जेणेकरून तो आकार सुद्धा व्यवस्थित येतो. हे पहा आणि नॉड खाली येतात
आणि आकार जर आपण इथून दिला तो व्यवस्थित सुद्धा दिसत नाही आपल्याला, शोल्डरला ते बरोबर व्यवस्थित आपल्याला वाटत नाही. इथून 1 इंच घेत जा आणि नंतर पुढच्या बाजूला जो तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे तो तुम्ही खालच्या बाजूला देऊ शकता. आता इथे बघू शकता थोडासा बाहेर आला तरी चालेल, कारण की आपण डिझाईनचा गळा करतो, थोडासा आपला बाहेर सुद्धा आकार येऊ शकतो. आता इथे बाहेरच्या बाजूला आपण 1 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. हे पहा इथे. आता इथे आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे. थोडासा डीप घ्यायचा असेल तर तुम्ही इथे डीप सुद्धा घेऊ शकता. वेगळा आकार द्यायचा असेल तर हे पहा अशा पद्धतीने थोडासा इथे वेगळा सुद्धा देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. इथे तुम्ही एक बटन सुद्धा लावू शकता. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती बघा. कोणताही आकार तुम्ही इथे खालच्या बाजूला देऊ शकता. आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे पहा इथून वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचा. जा. हे पहा मी गोल सुद्धा देऊन दाखवते तुम्हाला. हे पहा इथे मी खालून वरच्या बाजूला मी 1 इंच घेतलेला आहे. हे पहा आता इथून आपल्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. बघू शकता हा आपला गोल आकार आणि हा डिझाईनचा. अशा पद्धतीने डिझाईन घेतला आकारचं घ्यायचा असेल ना तुम्हाला अशा पद्धतीने घ्या. थोडंसं 1 इंच बाहेर घेतलं तरी सुद्धा चालेल आणि वरच्या बाजूने 1 इंच घ्या, जेणेकरून तुमच्या नॉड इथे लागल्या जातील बघा. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. मग आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं पुढच्या भागासाठी मार्किंग करायचं आहे. हे पहा हे आहे असंच हा पाठीचा भाग आहे असाच ठेवायचा आहे. हे पहा आहे असंच ठेवायचं आहे आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जसा पाठीचा भाग आहे तसाच, फक्त व्यवस्थित ठेवा. हे पण मी मार्किंग करून घेते इकडच्या बाजूने वरच्या बाजूने सर्वात आधी. हे पहा अशा पद्धतीने मी मार्किंग आता हा मी बाजूला काढून घेते. हे पहा हे थोडंसं मार्किंग मी डार्क करून घेते जरा. आता इथे आपल्याला सर्वात आधी गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 2.5 वरती गळारुंदी टाकून घ्या सर्वात आधी. इथे आपल्याला खालच्या बाजूला किती मुंडा आहे त्याचा आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. 5.5 घेतलेला आहे तोच ठेवायचा आहे. 5.5 जो पाठीमागच्या भागाला ठेवला तोच 5.5. हे पहा इथे मार्किंग करून घ्या. एक सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशी सरळ लाईन ओढून घ्या. अशी सुद्धा एक सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार तो आपल्याला घ्यायचा नाहीये. पुढच्या भागाचा आपण 1 इंचावरती आकार देणार आहोत. हे पहा 1 इंचावरती. हे पहा इथे. आता ह्याचा 5.5 आपल्याला अशा पद्धतीने जेवढं आपण घेतलं ना त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने पाठीमागचा भाग कसा आपण दिला त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला हे पहा असा आकार द्यायचा आहे. इकडच्या बाजूला एकदम व्यवस्थित आपला हा आकार सुद्धा आला पाहिजे. हे पहा इकडच्या बाजूला. आकारामुळे काय होतं असा चुन्या वगैरे पडत नाही. एकदम व्यवस्थित परफेक्ट आपला आकार आणि शिलाई करताना अर्धा इंच पकडत जा, जेणेकरून तो आपल्याला चुने येणार नाही किंवा कुठलाही घोळ तुम्हाला तिथे निर्माण होणार नाही. परफेक्ट ब्लाऊज बसेल. बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आता हे पहा इथे काय करायचंय पुढचा गळा आपण मार्किंग करून घेऊया. आहे असंच पाठीच्या मागच्या सुद्धा भागाला दाखवलेलं आहे. बघू शकता हे फिटिंग 2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आहे तेच म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल. हे पहा आहे असंच मी हे मार्किंग केलं. हे 2 इंच आतलं आपल्याला इथे मार्किंग करून घेऊया आतल्या बाजूला, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरतीच आपली फिटिंग येणार आहे. हे पहा मी इथे 2 इंच घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते त्याच्यावरतीच. हे पहा अशा पद्धतीने. तर इथे आपण पुढचा गळा टाकूया सर्वात आधी. हे पहा ब्लाऊजचा पुढचा गळा तुमचा अशा पद्धतीने घ्या ब्लाऊज. हे पहा एकदम व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने, एकदम आकारामध्ये व्यवस्थित ठेवा ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा एकदम. इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या.
आणि एक वाटलं तर ना ते सरळ लाईन ओढून घ्या, एकदम सरळ लाईनीमध्ये, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा गळा आहे तेवढाच गळा टाकायचा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते, वाढून घेत जाऊ नका, आहे तेवढाच गळा. नाही तर वाढून जर तुम्हाला वाटेल बसणार नाही तर तुम्ही वाढून घेणार वरच्या बाजू, तसं करू नका, कारण की त्याच्यामुळेच आजकाल शोल्डर भरपूर उतरायला लागलेले आहेत. आहे तेवढाच गळा टाकत जा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगत असते, फक्त एक शिलाई करून बघा, आहे तेवढाच गळा टाका, साधा ब्लाऊज घ्या तुमचा आणि तो शिलाई करून बघा, मग चांगले चांगले ब्लाऊज सुद्धा तुम्ही तिथे शिवू शकता. आता इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. पाहिजे शोल्डर आहे, हे शोल्डर आहे, व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने. इथे लाईन आहे बघा, हे पहा असा टेप ठेवा. 6 गळा आहे बघा, पूर्ण शिलाई करून 6. हे पहा या सरळ लाईनीमध्ये हे पहा मी टेप अशा पद्धतीने ठेवलेला आहे. हे पहा बघू शकता, हे पहा हे शोल्डर आहे, हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवलेला आहे. बरोबर खेचायचं नाही, एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे. हे पहा बरोबर बघू शकता, ही पायपिंग आहे, ह्याच्या लाईनीमध्ये मी मार्किंग करून घेतलेलं. अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. तुमचा 5.5 भरतो, कोणाचा 5.5 सुद्धा भरतो, 34 साईजमध्ये. त्या पद्धतीने प्रत्येकाची वेगवेगळी ही गळ्याचं म्हणजे आपण जो वापरतो ते प्रत्येकाला खाली गळा आवडत नाही, कोणाला थोडासा वरती आवडतो, प्रत्येकाची ती आवड असते. त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. जो ब्लाऊज तुमचा रोजचा वापरातला असेल परफेक्ट, तो ब्लाऊज तुमचा मापाला घेऊ शकता तुम्ही. आता इथे किती मोजला आपण? 6 भरलेला आहे, तर आपण इथे सुद्धा 6 वरतीच मार्किंग आहे तेवढाच गळा टाकत जा तुम्ही. एक शिलाई करून बघा साधा ब्लाऊज, नंतर मग चांगले चांगले ब्लाऊज तुम्ही तिथे शिलाई करू शकता. आता इथे आहे तेवढंच मी 6 टाकलेला आहे. तुम्ही सुद्धा जेवढा तुमचा भरेल, 5.5 भरू द्या, तुमचा 5.5 सुद्धा भरतो, त्याने त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता इथे 2.5 घेतलेला आहे मी, आणि जेवढा पाठीमागच्या भागाला घेतलेला आहे तेवढाच इथे पुढे घेतलेला आहे. तुम्ही 2 ठेवत असतात, 2.25 ठेवत असाल, काही प्रॉब्लेम येत नाही, तेवढं तुम्ही घ्या. फक्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुमचा मोजून घ्या आणि नंतर मार्किंग करा. त्याच्यामुळेच मी तुम्हाला ब्लाऊज वरती समजावून सांगते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते पटकन समजायला सोपं जाईल. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा, आकार देताना सुद्धा इथून 1 इंच आतल्या बाजूला घ्या, आकार व्यवस्थित येतो, जास्त असं पण खाली घेऊ नका, एकदम गोलमध्ये आकार येतो. हे पहा इथे 1 इंच द्या. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम गोलमध्ये येतो, एकदम व्यवस्थित आकार सुद्धा येतो आपला. आणि पाठीच्या गळ्याचा सुद्धा आकार देताना तुम्ही अशाच पद्धतीने 1 इंच घेत जा आणि नंतर आकार देत जा, खूप आकार सुद्धा आपला व्यवस्थित येतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते. हे पहा, हे झालं आपलं इथपर्यंतचं मार्किंग. आता आपल्याला इथे काय करायचं आहे? टक्स पॉईंट टाकायचा आहे. सर्वात आधी वरून किती आहे? सर्वात आधी काय करा, हे दोन्ही शोल्डर आहे ना, हे पहा हे मधलं, इथलं मधलं फक्त एवढं अंतर मोजून घ्या, किती आहे ते? 3 आहे. हे पहा हे टोक 3 वरती ठेवा, त्याचा मध्य करा, इथे मार्किंग करून घ्या, इथे मध्यावरती बरोबर. हे पहा मी अशा पद्धतीने मोजून घेतलं. हे पहा एवढंच अंतर मोजून घेतलेलं आहे मी. हे पहा अशा पद्धतीने. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घेतलं आणि इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आता हे अंतर किती भरते ते बघायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 4 भरलेलं आहे, बघू शकता. तुमचं 4.25 सुद्धा भरू शकतं, त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. आता इथे 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे, खालीपर्यंत 4 वरती मार्किंग, जेवढं भरेल. कोणाचं 3.5 भरतं, कोणाचं 4.25 भरतं, अशा पद्धतीने असतं ते. फक्त ते मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे ना, पूर्ण शोल्डर मोजून घ्या, कधीही तुमचा ब्लाऊज तिथे बिघडणार नाहीये. खालीपर्यंत आपल्याला 4-4 मार्किंग करून घ्यायचं आहे, 4-4 इंचावरती. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता एक सरळ लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने मी एक सरळ लाईन ओढून घेते. हे झालं आपलं 4-4 घेतलेलं आहे. हे दोन्हीचा मी मध्य काढला, या 2 भागांचा मध्य काढला, इथे मार्किंग करून घेतलं आणि हे अंतर आणि हे अंतर, फक्त एवढं अंतर हे मोजून घेऊन इथे मार्किंग केलेलं आहे. नक्की तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. तुमचा ब्लाऊज घ्या, कोणता सुद्धा ब्लाऊज घ्या, प्रिन्सेस ब्लाऊज असू दे, तुमच्या कटोरी सुद्धा ब्लाऊज असू द्यात, कोणताही मापाचा ब्लाऊज घ्या, तुमचा टक्स पॉईंट मोजून घेत जा तुम्ही, कोणताही मापाचा ब्लाऊज असू द्यात. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. तुमचा टक्स पॉईंट उलटा केलेला आहे बघा मी ब्लाऊज. हे पहा एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवा ब्लाऊज. हे पहा इथे खालून टक्स आलेला आहे बघा, तिथे मी मार्किंग करून घेते. हे पहा इथे की वरचा मी दिलेला आहे तो नाही पकडायचा, हा खालून आलेला इथपर्यंतचा आपण खालून 2.5 देतो कटोरी ब्लाऊजचा उभा टक्स. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता हे सुद्धा पकडायचं आहे आपल्याला अजून, कारण की हा कटिंग करतोय, हा ब्लाऊज आपल्याला अजून शिलाई करायचा असतो. हे पकडूनच मग इथपर्यंत आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे. आता आपण इथे मोजून घेऊया. हे पहा इथे मार्किंग आहे बघा, हा कटोरी ब्लाऊजचा. असा सुद्धा तुम्ही ब्लाऊज घ्या तुमचा स्वतःचा आणि अशा पद्धतीने मोजून घ्या. हे पहा ही उभा आलेला टक्स इथपर्यंत, हे नंतर मी आडवी खोलगट बाक होण्यासाठी शिलाई मारलेली आहे. आपल्याला फक्त ही उभा आलेला आहे ना तिथपर्यंतच फक्त हे मोजून घ्यायचं आहे, वरून शोल्डर पासून. हे पूर्ण आता पकडायचं आहे आपल्याला, वरचं सुद्धा अर्धा इंच आपल्याला हे पकडायचं आहे, कारण की आपल्याला हे कटिंग करतोय, हे आपल्याला शिलाई करायचं असतं. हे पहा इथे टेप ठेवा.
हे पहा बरोबर बघू शकता, हे पहा 9.5 भरलेला आहे. हे पहा इथे 9 वरती आहे बघा. हे पहा इथे बरोबर आपला 9.5 भरलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने मी पकडलेला आहे. हे पहा बरोबर राईट आपला हा 9.5. म्हणजे वरून टक्स असा मोजून घेत जा तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज तिथे चुकायला सुद्धा नको. आता वरून आपण 9.5च ठेवणार आहोत, कारण की वरती अर्धा इंच जाईल आपलं शिवणकामामध्ये आणि आपला शिलाई करून तर 9 पूर्ण तयार होईल ह्या दृष्टीने. आता वरून आपण 9.5 घेतलेला आहे. हे पहा इथे मार्किंग करून घेतलं 9.5 वरती. हे पहा वरून 9.5 घेतलं. आता ह्याच्या समोर एक आपल्याला टक्स द्यायचा असतो. हे पहा आता ह्याच्या समोर काय करा तुम्ही, हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि इथून 2.5 इंच घ्या. खालच्या बाजूने इथून इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्या. मी ह्याचे सुद्धा शिलाईचे व्हिडिओ टाकलेला आहे, खूप छान बसतात, हे एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात. पप सुद्धा इतका व्यवस्थित येतो. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्या बरोबर हा 9.5 घेतलेला आहे ना वरून, त्याच्या बरोबर 2.5 इंच घ्या. इथून 2.5 इंच समोर असं वाटलं तर तुम्ही पेन्सिलने असं मार्किंग करून ठेवा किंवा खडूने असं मार्किंग करा, नाही जमलं तर. आणि इथून काय करा तुम्ही 2.5 घ्या. इकडून इकडच्या बाजूला 2.5 घ्या. हे पहा 2.5 इंच घेतलेला आहे मी आणि इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे आता काय करायचं आहे, इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला अर्धा घेतलं आणि इकडच्या बाजूला अर्धा घेतलं. हा बरोबर आपला 1 इंच भरलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा प्रकारे आपल्याला टक्स द्यावा लागतो. इकडच्या बाजूचा अर्धा इंच आणि इकडच्या बाजूचा अर्धा इंच मिळून तो आपला 1 इंच भरला पाहिजे. आता आपल्याला इथं खालच्या टक्स साठी मार्किंग करायचं आहे. इकडच्या बाजूने 1.25 इंच घ्या आणि ह्या बाजूला 1.25 इंच घ्या अशा पद्धतीने. हे पहा ही लाईन आहे, ह्या बाजूला इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्या आणि ह्या बाजूला 1.25 इंच घ्या. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही लाईन ह्या लाईनीला, जेणेकरून आपला तिथे त्रिकोण तयार झाला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. पप सुद्धा खूप व्यवस्थित येतो. मी तुम्हाला बरेच ह्याच्या शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. हे पहा आता इथे हा कट होतो आणि इथे इकडच्या बाजूला अर्धा इंच जातं आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच जातो. पप त्याच्यामुळे खूप व्यवस्थित तयार होतो आणि हा टक्स दिल्याच्या नंतर तो बसायला सुद्धा इतका व्यवस्थित बसतो. बरेच शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आता हे झालं. हे पहा बघू शकता एकदम आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं, हे पहा हे अंतर मोजून घ्यायचं आहे. पाठीच्या हा टक्स काय करतो आपण कट करून टाकतो. आपल्याला हा कट करायचा आहे, तर इकडच्या बाजूला आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं, जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना कमी पडणार नाही पाठीच्या भागासाठी. आता हे किती अंतर भरलं, 2.5 भरलेलं आहे, तेच 2.5 आपण ह्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, तुमच्या नक्की लक्षात बसणार आहे. हे पहा इकडच्या बाजूला फिटिंग आहे, फिटिंगच्या पलीकडच्या बाजूला हे वाढवून घ्यायचं आहे. हे पहा 1.25 इंच घेतलेलं आहे. इकडच्या बाजूला 1.25 इंच घेतलं, इकडच्या बाजूला मी 1.25 इंच घेतलं. असं आपण त्रिकोण तयार करून घेतला. आता हा कट होऊन जाणार शिलाईमध्ये, ते आपण कटच करून टाकणार आहोत. ते अंतर हा टक्स दिल्याच्या नंतर हे अंतर इथलं कमी होतं. मग हे फिटिंगच्या भागाला आपल्याला ते कमी पडतं. त्यासाठी मी इकडे हे अंतर जेवढं माझं भरलं तेवढं अंतर इकडच्या बाजूला मी वाढवून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहोत. इथे अर्धा इंच आपलं तिथे जातं, फक्त इकडच्या बाजूला तेच अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. जास्त वाढवायचं नाही, फक्त अर्धा इंच एकदम नॉर्मल. हे पहा अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे आणि क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथून इथपर्यंत मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही लाईन झाली. आता आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. खूप महत्वाचा असतो तो आकार. जास्त तुम्ही वरती पण घेऊ नका, एकदम व्यवस्थित मध्ये. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. कटोरीला कसा थोडक्यात आपण आकार देतो, एकदम असा वरती पण घेऊ नका जास्त, एकदम असा गोल सुद्धा आकार आला पाहिजे. तो बसायला खूप व्यवस्थित बसतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत असते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, कधी कधी हा भाग तुमचा शिल्लक राहतो बघा बऱ्याच वेळेस. तिथं वाटतं आपल्याला काही चुकलं का काय, असं तसं नसतं. त्यांनी काय करायचं इथं थोडंसं, हे पहा अशा पद्धतीने, आणि इकडच्या बाजूला थोडंसं, जेणेकरून आपलं तिथे शिल्लक राहणार नाही. थोडं थोडं फक्त नॉर्मल 2 रेषा अशा पद्धतीने. ह्या रेषेच्या पलीकडचं आणि ह्या रेषेच्या अलीकडचं दोन्ही मिळून फक्त अर्धा इंच भरलं पाहिजे. तेवढं आपल्याला ते फक्त कट करायचं आहे, तेवढंच, जास्त कट करू नका. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग. परफेक्ट आहे हा 34 साईज साठी प्रिन्सेस कट. परफेक्ट माप आहे बघा हे. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून ठेवा, कुठेही तुमचं चुकणार नाहीये ब्लाऊज. आणि हा पप सुद्धा व्यवस्थित असं मार्किंग करून ठेवा. इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही एक टक्स द्या, ज्या पद्धतीने आपण पाठीच्या भागाला देतो त्याच पद्धतीने. हा टक्स कट करायचा नाहीये, हा
टक्स असतो तो कट करायचा नाही, फक्त हा आपल्याला कट करावा लागतो. हा कट करत जाऊ नका कधीच, फक्त पाठीच्या भागाला कसं देतो त्या पद्धतीने आपल्याला. आणि इथे पण मार्किंग करून घ्या, जेणेकरून दुसऱ्या सुद्धा बाजूला ते समान मार्किंग होऊन जाईल. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. पुढचं मी तुम्हाला लगेच सांगणार आहे इथे कट मारून कशा पद्धतीने घ्यायचे ते. हे पहा आता इथून हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या. हे पहा हे सुद्धा त्रिकोण कट करून घ्या. सर्वात आधी त्रिकोण हा कट करून घ्या एकदम व्यवस्थित. हे पहा असा बाजूला काढा. हे महत्वाचं आहे मार्किंग. टक्स तिथून आपण जोडायला सुरुवात करतो, खूप महत्वाचं असतं ते. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या. हे पहा इथे थोडंसं आपण मार्किंग केलेलं. हे पहा अशा पद्धतीने ते कट करून टाका. इकडचे सुद्धा बाजूचं हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपण मार्किंग आहे ते अशा पद्धतीने कट करून टाका. एकदम थोडं थोडं घ्यायचं आहे, ते जास्त पण नाहीये. हे पहा अशा पद्धतीने ते कट करून टाका. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बरोबर जॉईन होतोय आपला आणि कमी सुद्धा पडत नाही. हे पहा अशा पद्धतीने हा सुद्धा जॉईन होतो. तिथे एकदम पप सुद्धा हा टक्स दिला ना आपण, एकदम खोलगट भाग तयार होतो. आणि हा पण टक्स देऊन घ्या तुम्ही. इथे मार्किंग करून घ्या दोन्ही बाजूने सुद्धा, मग सेम मार्किंग होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने इथं. आता काय करा तुम्ही. हे पहा इथे आपलं मार्किंग आहे, इथे असं एक मार्किंग करून कट मारून ठेवा छोटासा. हे पहा इथे आणि इथे सुद्धा जॉईन करायला आपण तिथूनच सुरुवात करतो, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कारण की खालून जॉईन करत असाल तुम्ही. हे पहा कोण कोण काय करतं. हे पहा अशा पद्धतीने खालून जॉईन करत येतं. हे पहा बरोबर आपलं तिथे येत आहे. इथे मार्किंग आहे बघा इथं. हे पहा इथे इकडं पण करून घेते मी. हे पहा इथे. हे पहा कोण इथून खालून जॉईन करायला आपलं बरोबर येत आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. आणि नंतर वरच्या बाजूला जॉईन करत करत आपल्याला घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने थोडा थोडा. हे पहा इथे आला. अशा पद्धतीने थोडं थोडं वरच्या बाजूला आपल्याला जॉईन करत करत गोल आकारमध्ये फिरवत वरच्या बाजूला अशा पद्धतीने ते आपल्याला घ्यावा लागतो. आणि कुठेही कमी पडणार नाहीये तुम्हाला जॉईन करायला सुद्धा, बरोबर येत आहे. हे पहा अशा पद्धतीने जॉईन होतो हा. फक्त हे लक्षात ठेवा बरोबर हे मध्यावरती मध्ये येऊ द्या, तिथं जेणेकरून तो मध्ये तुमचा मागे पुढे झाला तर पप व्यवस्थित येत नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. इथे मध्यावरतीच मध्ये आला पाहिजे, इथे काळजी घ्या तुम्ही फक्त शिलाई करताना. आता हा गळा सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकदम कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आकार बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित आपला आकार सुद्धा येतो इथे. ते तुम्हाला पाठीमागच्या गळ्यात सुद्धा आकार तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने एकदम आकार सुद्धा आपला व्यवस्थित येतो गोलमध्ये. आकार देताना सुद्धा मग चुकत नाही आपला. त्यासाठी काय करा, इथून 1 इंच घ्या आणि नंतर तुम्ही आकार द्या. आता बाहीचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा हा पेपर घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीचं डबल, इकडची ही बंद बाजू आहे बघा. हे पहा सर्वात आधी आपण घडी बघूया. हे पहा इथे काय करायचं आहे, बाही कधी जोडतो आपण, शोल्डर जोडल्याच्या नंतर अर्धा इंच इथे वरच्या बाजूला सोडून द्या तुम्ही. आता इथून काय करा, हे मोजून घ्या गोल आकारामध्ये एकदम व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने हे अर्धा इंच बाही जोडतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. आपण शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवा आणि गोल आकारमध्ये हे आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे. किती आहे, 9 भरत आहे बघू शकता. मी परत तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा राईट आपलं 9 भरत आहे. किती भरलं आपलं, 9 भरलेलं आहे. आता मी तुम्हाला ब्लाऊज वरती पण दाखवते. हे पहा ब्लाऊज आहे. हे पहा असा पकडायचा आहे. इथे शोल्डर आहे बघा, इथे शोल्डर आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा ब्लाऊज तुमचा. थोडंसं बाहेरपर्यंत घ्यायचं आहे, कारण की हे पहा इथे मी बॉक्स फिटिंग केलेले आहे. ते थोडंफार आपल्या आतल्या बाजूला जातं, एवढं इथे फक्त लक्षात ठेवा. आता आपण हे शोल्डर जॉईन आहे, नंतर अशी बाही जॉईन केलेली आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजची आपण बाही जॉईन करतो. आता हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा इथे आणि मोजून घ्या पूर्ण. हे पहा बघू शकता तुम्ही, जेवढा आत गेलेला आहे ना, हे पहा बघू शकता. हे पहा इथे 9 बाहेर आहे बघू शकता. आत माझं तेवढं गेलेलं आहे शिलाईमध्ये. इथे मार्किंग आहे बघू शकता. हे पहा 9 माझं इथे येत आहे. हे पहा अशा पद्धतीने मी टेप ठेवलेला आहे बघू शकता. हे पहा इथे
शोल्डरला टेप ठेवलेला आहे. 9 माझं इथे बाहेरच्या बाजूला येत आहे, म्हणजे हे आपलं बरोबर घडी आहे. तर तेच आपल्याला 9ची घडी टाकायची आहे. असं सुद्धा आपण ब्लाऊजवरती मोजू शकतो, जेणेकरून आपलं तिथे कुठं चुकत नाही आणि बाही सुद्धा तुम्हाला कधी कमी पडणार नाहीये. कधी कधी ना बऱ्याच वेळा काय होतं, मग बाही कमी पडते जोडताना, ते आपल्याला जॉईन द्यावे लागतात. आपण 9चीच घडी घेऊया. हे पहा, ही बंद बाजू आहे. अशा पद्धतीने मी डबल पेपर घेतलेला आहे. इकडून मी इकडच्या बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी हे पहा 9 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे 9 वरती मार्किंग करून घेते. वरच्या सुद्धा बाजूला मी थोडंसं 9 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे सुद्धा आणि एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीची एक लाईन ओढून घेतली. आता इथे आपल्याला बाही मोजून घेऊया. किती आहे तयार? 5 तयार आहे. कोणाची 5.25 असते, कोणाची 4.5 सुद्धा इथे असू शकते. त्यांनी काय करायचं आहे, 1 इंच वाढून घ्या. अस्तरची बाही आहे बघा ही, त्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. जर तुमची साधी बाही असेल तर त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच वाढून घ्या, कारण की वरच्या बाजूला अर्ध जातं आपल्याला शिलाईमध्ये, पुढच्या बाजूला फोल्ड करण्यासाठी आपल्याला 1 इंच लागतं. फक्त इथे लक्षात ठेवा. मग आपण आता इथे अस्तरचीच आहे ना, तेच आपण 1 इंच वाढून घेणार आहोत. 5 आहे तर आपण 6 टाकूया. 4.5 असेल तर 1 इंच वाढून घ्या. 5 असेल तर 1 इंच वाढून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही करायचं. कोणाकोणाची 5.6 सुद्धा असते, त्यांनी 1 इंच वाढून 5.7 टाकायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे 5 आहे तर मी 6 टाकणार आहे. हे पहा इथे 6 वरती मार्किंग करून घेते. इकडच्या पण बाजूला मी 6 वरती मार्किंग करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने मी सरळ लाईन ओढून घेतली. आता इथून खालच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे वरून इथे 2.5 इंच घेतलेला आहे, बघू शकता मी. हे पहा इथे आणि इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेणार आहे. हे पहा वरून मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे आणि इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेतलेला आहे. तिथे मुंडा आपला कधी कधी मागे पुढे होतो, ते व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी असतं ते, म्हणजे जेणेकरून आपली बाही सुद्धा परफेक्ट जॉईन होते तिथे. आता इकडच्या बाजूला हे पाही बंद बाजू आहे. ब्लाऊज पिसावरती कट करत असाल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या तुम्ही. ही ओपन बाजू राहणार आहे ह्या बाजूची आणि ही बंद बाजू आहे. आता इकडच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला हे पहा इथे मी 1 इंच घेतलेला आहे. इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने मोठं मार्किंग करून घेते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं जाईल. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, तो खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला एकदम परफेक्ट आपल्याला आकार यायला पाहिजे. हे पहा इथपर्यंत, इथून सुरुवात करायची आहे, ती इथपर्यंत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. ही रेष मारलेली आहे ना, तिथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच घ्या इथून. हे पहा अशा पद्धतीने हे पहा इथपर्यंत हा आकार द्यायचा आहे. हे पहा थोडासा इथून उंच आणि परत नंतर थोडासा खाली घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असाच वरती घेऊ नका जास्त, मग तिथं चुन्या येतील तुमच्या. वरती घेऊ नका, एकदम इथून असा घसरगुंडीसारखा थोडक्यात खाली अशा पद्धतीने. आता हा झाला पाठीच्या भागाचा आकार. आता खालच्या बाजूचा हे पहा हा पुढच्या बाजूचा असतो बघा. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने आपला हा आकार द्यावा लागतो आपल्याला. थोडासा उंच घ्या आणि हा थोडासा असा खोलगट इकडच्या बाजूला. हा पुढच्या बाजूचा आकार असतो, हा खालच्या बाजूचा, आणि हा पाठीमागच्या बाजूचा असतो. तिथे पुढच्या बाजूला आकार देताना अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा, जेणेकरून तुमचं तिथे उलट सुलट होणार नाही. आता इथे आपल्याला दंडगेर टाकायचा आहे. हे पहा असा ब्लाऊज ठेवला तरी चालेल. हे पहा तुमचा ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्ही. हे पहा इथे ठेवून घ्या किंवा दंडगेर मोजून घेतलं तरी चालेल आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्या. अशा पद्धतीने करा. हे पहा इथे किती दंडगेर 6 आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घ्या. अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला हे पहा हे लाईन ह्या लाईनला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे कट करायचं आहे. सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पदर धरून आपल्याला कट करायचे आहे. हे पहा इकडच्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने आता हे कट करून घेतलं मी. आता ही पुढची बाजू आहे, मार्किंग करून ठेवा जेणेकरून लक्षात राहील. पुढच्या बाजूला मार्किंग व्यवस्थित करत जा. हे पहा एक मी बाजूला काढून घेते. आता हा पण आकार खालचा कट करून घेऊया. ही लाईन दिलेली आहे ना आपण 1 इंच, तिथपर्यंत हा आपल्याला कट करायचा आहे. पहा अशा पद्धतीचा हा आकार झाला, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट हा आपला बाहीचा आकार झालेला आहे.
आणि जोडायला सुद्धा बाही एकदम परफेक्ट पुरते. हे पहा मी तुम्हाला जॉईंट सुद्धा करून दाखवते, ह्याच्यावरती तुम्हाला पुरते का ते तुमच्या लक्षात येईल. हे पहा इथे काय करते, मार्किंग करून घेते. ते हा पाठीचा भाग आहे ना, पाठीच्या भागाला आपण जोडून बघूया. हे पहा इथे मार्किंग करून घेते आणि इथे शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. इथे फक्त लक्षात ठेवा इथपर्यंत. आता इथे हा मध्य आहे बघा, हा पाठीचा भाग आहे बघू शकता. हे पहा पुढच्या भागाला आपण मार्किंग केलेलं आहे. हे पहा आणि हा पाठीचा भाग आहे, पाठीचा भागच ठेवून बघूया आपण. हे पहा हे मार्किंग आहे, शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. हे पहा इथे ठेवा अशा पद्धतीने. आता हे मी गोल राऊंडमध्ये घेत आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि बाही जोडताना पण अर्धा इंच बरोबर शिलाईमध्ये पकडायचं. हे पहा एकदम परफेक्टली आपली बाही पुरलेली आहे. बघू शकता, मी परत एकदा तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. हे अर्धा इंच शोल्डर शिलाईमध्ये जातं, त्याच्यावरतीच हे मार्किंग ठेवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे गोल आकारात घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता एकदम परफेक्ट आपली बाही पुरलेली आहे. कुठे सुद्धा तुम्हाला कमी सुद्धा पडणार नाही. एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज सुद्धा येणार, बाही सुद्धा तुमची जॉईन होणार आहे. 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट कटिंग झालेला आहे. अशा पद्धतीचं तुम्ही पेपर कटिंग काढून ठेवा. तुम्हाला सुद्धा ते म्हणजे ब्लाऊज पिसावरती ठेवून तुम्हाला ते पटकन कट करता येईल. अशा पद्धतीने बाही सुद्धा तुम्ही काढून ठेवा. आता मैत्रिणींनो हे आपलं एकदम परफेक्ट कटिंग झालेलं आहे 34 साईजसाठी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 टक्स ब्लाऊज असतो, प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये प्रत्येक साईजचा 1 टक्स ब्लाऊज आपण कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तुम्हाला मी खूप सोपी पद्धतीने मी सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर मैत्रिणींनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.